आजचा आपला टॉपिक आहे परिणामवाद. तर ह्याच्या आधी आपण काय असत्कार्यवाद आणि सत्कार्यवाद बघितलेलं होतं. सत्कार्यवाद म्हणजे काय तर कार्यामध्ये कारणाची सत्ता असणे किंवा निश्चित अशा कारणापासून काय तर निश्चित अशा कार्याची रूपांतर बनणे म्हणजे कारणापासून कार्य बनणे. आणि असत्कार्यवाद म्हणजे काय तर कार्यामध्ये कारणाची सत्ता नसणे म्हणजे काय म्हणते त्यांनी की बाबा कार्य हे कारणापासून बनत नाही, ते नव्याने उत्पन्न होतं असे कोण म्हणते? असत्कार्यवाद. सत्कार्यवाद कोण सांगितले? सांख्यदर्शनकारांनी. असत्कार्यवाद कोण सांगितले? आपला वैशेषिक दर्शनकारांनी. आता आपल्याला बघायचे आहे परिणामवाद. तर परिणामवाद काय म्हणतो ते बघू. तर आपला पहिला पॉईंट आहे प्रस्तावना. आता प्रस्तावनामध्ये काय म्हणते त्यांनी की सांख्यदर्शनकारांनी सत्कार्यवादाचे समर्थन करताना परिणामवाद स्पष्ट केलेला आहे. कार्याची परिणती कार्यात होते व कारण हे नव्याने उत्पन्न होत नसून अव्यक्त कारण हेच व्यक्त स्वरूपात रूपांतर होत असते. आता सांख्यदर्शनकार काय म्हणत होते किंवा कारणापासून कार्याची उत्पत्ती होते म्हणले ही. म्हणजे काय असते जे आपलं कारण होतं त्या कारणापासून पुढे जाऊन काय बनत होतं? कार्य बनत होतं. असे कोण म्हणलेलं आहे? आपल्या सांख्यदर्शनकारांनी ही. म्हणजे सांख्यदर्शनकारांनी जो सत्कार्यवाद दिलता त्याने कारण व कार्य यांचा संबंध स्पष्ट करताना काय म्हणले? कारणापासून कार्य निर्माण होते. मग त्याच्यानंतर काय झाले? आपले वैशेषिक दर्शनकार आले. वैशेषिक दर्शनकारांनी काय म्हणले की बाबा जे कार्य आहे ते कारणापासून उत्पन्न होत नाही म्हणले. कार्य काय आहे तर नव्याने उत्पन्न होत म्हणले. मग काय झालं? दोन वेगवेगळी भिन्न मते निर्माण झाली. मग आपले मत स्पष्ट करून देण्यासाठी व कारणापासूनच कार्य निर्माण होते हे स्पष्ट करून देण्यासाठी काय केले? सांख्यदर्शनकारांनी हा परिणामवाद सांगितले. मग काय म्हणले परिणामवादामध्ये? तर ते काय म्हणतात की अव्यक्त कारण हेच व्यक्त स्वरूपामध्ये काय होते? रूपांतरित होते म्हणले. म्हणजे काय म्हणले? जे अगोदर कारण होतं आपलं जे कारण आहे त्यामध्ये कार्याचे जे अंश होते ते अव्यक्त स्वरूपामध्ये होते म्हणले. म्हणजे ते आपल्याला दिसत नव्हते, इनविजिबल होते म्हणले. आणि पुन्हा ज्या कारणापासून जेव्हा ते कार्य बनते तेव्हा कार्यामध्ये ते काय होते? अव्यक्त स्वरूपात असलेले जे आपले ही होते गुण होते ते व्यक्त होतात म्हणले. जे काय विजिबल होता मध्ये. मग ते कसं होतं म्हणले त्यांनी ही ते पुढे बघू. आता पुढे काय म्हणले? परिणामाची व्याख्या काय म्हणते? परिणामम पुन्हा स्वरूपांतरम अवस्थांतर प्राप्ती वा. परिणाम म्हणजे काय तर स्वतःचे रूप बदलणे किंवा स्वतःची काय म्हणे अवस्था बदलणे ह्यालाच आपण काय म्हणतो? परिणाम म्हणतो. आता तुम्ही म्हणताल की अव्यक्त स्वरूपामध्ये होते पुढे चालून व्यक्त स्वरूपामध्ये झालं, हे कसं काय स्पष्ट करू शकतो? आता एक्झाम्पल घ्या. एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचे जे बीज आहेत त्या बीजामध्ये तिचे जे काही अवयव आहेत किंवा बीज भाग अवयव आहेत ते कसं सुरुवातीला आता जे आपलं बीज असतं त्यामध्ये पानं फळं फांद्या हे का दिसतात का? नाही ना. परंतु त्या बीजामध्ये ते बनवायची ताकद असते, ती शक्ती असते. पण सुरुवातीला ते कशा असतात? जेव्हा ते बीजामध्ये असतात ते जे DNA म्हणा किंवा ते गुणधर्म म्हणा ते जेव्हा बीजामध्ये असतात ते कसं अव्यक्त स्वरूपामध्ये असतात. पुन्हा त्या बीजापासून जेव्हा वनस्पतीची निर्माण होते किंवा वृक्षाची उत्पत्ती होते तेव्हा ते काय होतात? अव्यक्त स्वरूपात असलेले गुणधर्म व्यक्त स्वरूपामध्ये येतात म्हणले. किंवा एखादे मनुष्य आहे, मनुष्य जेव्हा जन्मताना तो कसं लहान असतो. मग लहानापासून जसं जसं वय वाढतं तसं तसं काय होते? त्याचे हाताचे पायाचे किंवा त्याचे जे शरीर अवयव आहेत अंग अवयव आहेत ते कसं डेव्हलप होत राहतात, निर्माण होतात, सुदृढ होतात. आणि काय होतात? अव्यक्त स्वरूपात असलेले जे बल होतं ते पुढे जाऊन व्यक्त स्वरूपामध्ये निर्माण होतात म्हणले. त्याचप्रकारे परिणामवाद काय सांगतो की कारणामध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये असलेले गुणधर्म, कुणाचे गुणधर्म? कार्याचे गुणधर्म पुढे चलून जेव्हा कारणापासून कार्य बनतं तेव्हा ते गुणधर्म काय होतात म्हणले? व्यक्त स्वरूपामध्ये येतात म्हणले. इन शॉर्ट सांगायचं झालं परिणामवाद काय म्हणतो की कारणापासून कार्याची उत्पत्ती होते आणि कारणामध्ये काय असतात? अव्यक्त कारण असतं. ते अव्यक्त कारण पुढे जाऊन काय होते? व्यक्त कारण कार्याला निर्माण करतं. एवढंच लक्षात ठेवा. आणि कोण सांगितले? सांख्यदर्शनकारांनी सांगितले. कशासाठी सांगितले? सत्कार्यवादाचे समर्थन करण्यासाठी. बस. आता सिद्धांत काय म्हणते? कारण तत्वाची परिणामवादाचा सिद्धांत काय म्हणले? कारण तत्वाची परिणती कार्यतत्वात होत असते. म्हणजे काय म्हणले? कारणापासून कार्य बनत असते तेच. पुढे काय म्हणतात? आणि कार्य हे नव्याने निर्माण न होता कारणातूनच व्यक्त होते तेच. विशेषिक दर्शनकार काय म्हणतात? कार्य नव्याने निर्माण होतात. पण सांख्यदर्शनकार काय काय म्हणालेत आपल्याला की कार्य नव्याने निर्माण होते का? नाही. ते कुणापासून निर्माण होलेले? तर आपल्या कारणापासूनच निर्माण होते म्हणले. पुढे काय म्हणतात? कारण व कार्य यांच्यातील भेद केवळ बाह्यता असून अभ्यंतरत कारण व कार्य दोन्ही एकच असतात. म्हणजे अभेद आहेत म्हणले ही. पुढे म्हणजे काय म्हणले त्यांनी की आपल्याला जे वाटते कारण आणि कार्य, जसं की वैशिष्ट्य रचनकार काय म्हणले की तंतूचा आकार कसा लांबलचक आहे, मोठा आहे, तर कपडा कसा आहे आपला गोलाकार विशिष्ट आकाराचा आहे आपल्या म्हणले त्यांनी हे.
म्हणजे कसं दोघांमध्ये भेद आहेत म्हणले. तर सांख्यदर्शनकार काय म्हणाले, की हे जे भेद आहेत ते फक्त बाहेरून आहेत, बाह्यता आहेत म्हणले. म्हणजे फक्त आपल्याला बाहेरून असं वाटतं, की ते दोघं वेगवेगळे आहेत. परंतु त्यांचे इंटरनल गुणधर्म म्हणजे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा, जे काही आपले ही त्यांचे गुणधर्म आहेत म्हणा त्यांचे, ते कसे आहेत म्हणतात, एकदम सेम आहेत म्हणले. इंटरनली कसं ते हे आतून कसे कारण व कार्य एकच आहेत म्हणतात. मग त्यासाठी त्यांनी कसं एक एक्झाम्पल दिलं, संदर्भ सांगितलंय त्यांनी. काय सांगितलं संदर्भ? काय म्हणतात, गुणपरिणाम विशेषात नाना तत्वे बाह्यभेदास्य. गुणामध्ये दिसणारे बदल व त्याद्वारे कारण व कार्य यांच्यात सापडणारे अनेकत्व ही केवळ बाह्य स्वरूपात आहेत. तेच म्हणले, गुणामध्ये जे आपल्याला बदल दिसतात, जसं की बीज आहे किंवा बीजापासून निर्माण होणारे जे वृक्ष आहे, त्याच्यामध्ये जे बदल दिसत आहेत ते फक्त बाह्यत आहेत म्हणले, एक्सटर्नली. इंटरनली त्यांचे जे गुणधर्म आहे ते सीमित आहेत म्हणते त्यांनी. तेच म्हणले, प्रकृती काय म्हणले, बीज. बीज कसं अव्यक्त स्वरूपात असतं आणि त्याच्यापासून पुढे काय निर्माण होते, तर व्यक्त स्वरूपामध्ये वृक्षाची निर्मिती होते म्हणले त्यांनी. ही काल परिणामवाद काय सांगतो, परिणामवाद कारण व कार्य हे एकच आहे सुरुवातीपासून. परिणामवाद सांख्यदर्शनकारांनी सत्कार्यवादाचे समर्थन करताना काय केले, परिणामवाद सांगितलंय. परिणामवाद काय म्हणते, की अव्यक्त कारण हेच पुढे जाऊन काय होते, व्यक्त कार्यामध्ये रूपांतरित होते म्हणले ही. आणि कारणापासून काय होते, कार्याची निर्मिती होते म्हणले ही. काल आणि जे गुणामध्ये दिसणारे बदल आहेत ते फक्त कसे आहेत, बाह्यत आहेत म्हणले ही. आंतरिक जर बघितलं तर दोन्ही कसं सेमच आहेत म्हणले, ते एकच आहेत म्हणले. आता त्याचं आयुर्वेदिक महत्त्व. आयुर्वेदामध्ये परिणामात आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळतो. जसं की पहिलं आपल्या रचनाशय किंवा शरीर रचना भागामध्ये म्हणलं तर गर्भविकासमध्ये काय म्हणतात, मासानुमासिक वृद्धीमध्ये शोणितामधील सर्व अंग प्रत्यंगाचा उत्तरोत्तर विकास होतो. जसं की आपण बघतो मासानुमासिक गर्भवृद्धी, त्याच्यामध्ये काय होते, पहिल्या मासामध्ये कसं गर्भ एकदम कलल स्वरूपाचा असतो. द्वितीय मासामध्ये कसं त्याला विशेष आकार येतो. तिसऱ्या महिन्यात काय होतो, त्याला हात पाय म्हणजे अंग प्रत्यंग डेव्हलप व्हायला सुरुवात होते. चौथ्या महिन्यामध्ये कसं होतं, त्याला हृदय येते. म्हणजे कसं एक परिणाम होऊ लागले ना. सुरुवातीला अव्यक्त जे होतं, हात पाय जे अंग प्रत्यंग व्यक्त होते का, अव्यक्त होते. पहिल्या महिन्यामध्ये अव्यक्त होते. तिसऱ्या महिन्यामध्ये काय ते व्यक्त व्हायला सुरुवात झाली. 7व्या महिन्यामध्ये काय होतं, ते अजून चांगल्या प्रकारे व्यक्त होतं. म्हणजे कसं चेंज, परिणाम म्हणजे काय तर चेंज आहे, स्वतःची अवस्था बदलणे, रूप बदलणे, ह्यालाच तर आपण काय म्हणतो, परिणाम म्हणतो. कळलं? दुसरं आपल्या क्रियाशरीरमध्ये जसं की आपल्या आहार परिणामकर भाव आहेत. आहाराचे पचन करण्यासाठी काही घटक कारणीभूत होतात. कोणकोणते घटक आहेत, उष्मा, क्लेद, स्नेह, वायू, हे किंवा आपले समयोग आणि अग्नी, हे जे घटक आहेत ते काय करतात, आहाराचे पचन करतात. म्हणजे 3 अवस्था आहेत ना त्यांच्या. पहिल्यांदा मधुर अवस्थापाक, पुन्हा आम्ल अवस्थापाक आणि कटू अवस्थापाक. म्हणजे 3 अवस्थामधून जायले अन्न पचन होताना काय करते, त्यांची अवस्था बदलत चालली. म्हणजे काय परिणाम होत राहिले ना त्यांच्यामध्ये, परिणाम बदलत जाईल त्यांचाही. तसं किंवा दुसरं काय म्हणू शकतो आपण, की धातू निर्माण करण्यासाठी, सॉरी सॉरी फॉर डिस्टर्बन्स. काय म्हणले तिसरं, काय म्हणले आपल्या धातू निर्माण करण्यासाठी. मग धातू निर्माण करण्यासाठी काय म्हणतात, की धातूपासून कसं, रसापासून रक्त बनतं, रक्तापासून पुढे जाऊन काय बनतं, मांसधातू, मांसधातूपासून मेद, मेदपासून अस्थी. म्हणजे काय झाले, धातूपासून पण पुढे काय वेगवेगळे धातू, पुढचे धातू निर्माण होत राहिलेत. म्हणजे त्यांच्यामध्ये पण कसं होऊ लागले, परिणाम होत राहिलेत म्हणले त्यांनीही. ओके. द्रव्यगुणमध्ये, द्रव्यगुणमध्ये आपण बघितलं विपाक झाला आपलं ही. जसं की प्रत्येक रसाचा काय बनतो, विशिष्ट असा विपाक बनतो. म्हणजे कोणतेही, जसं की मधुर आणि लवणाचा काय बनतो, आपला मधुर विपाक बनतो. आम्ल्याचा आम्ल विपाक बनतो. कशाही कटू तिक्ताचा कोणता, तर कटू विपाक बनतो. म्हणजे विशिष्ट रसांचा काय व्हायला, त्यांच्यामध्ये परिणाम होऊन काय करला, विशिष्ट असा विपाक तयार व्हायला. म्हणजे परिणाम म्हणजे काय, त्यांचं रूप बदलले, त्यांचे गुणधर्म काय होईल, तर त्यांच्यामध्ये बदल होऊन परिणाम होऊ लागले त्यांच्यामध्ये. तेच आपल्या काय म्हणते, द्रव्यगुण विपाक. पुढचं रोगनिदान. रोगनिदानमध्ये पण कसं, आपलं जी व्याधी आहे, व्याधी काय 6 अवस्थामधून जाते. पहिल्यांदा काय होतं, व्याधीचा संचय होतो. संचय झाल्यानंतर काय होतं, ती व्याधी वाढते. मग त्याचा प्रकोप होतो. मग प्रकोप झाल्यानंतर काय होते, त्याचा प्रसार म्हणजे सर्व शरीरामध्ये पसरते. मग त्याच्यानंतर व्यक्ती, भेद वगैरे वगैरे असं त्याचे काय रूप बदलते, अवस्था बदलत झाली. व्याधीची काय होते, अवस्थामध्ये बदल होत राहणे. अवस्था बदलणे म्हणजे काय, तर परिणाम होणे. त्याला आपलं काय म्हणतो, परिणामवाद म्हणतो. ओके, कळालं? थँक्यू.